2/5 एवढ्या, माईक बंद करा, काम नसेल तर माईक चालू नाही करायचं, मुली आहेत. एका शाळेमध्ये 2/5 एवढ्या मुली आहेत. जर शाळेत 50, माईक बंद करायचा, 50 मुली असतील, जर शाळेत 50 मुली असतील तर मुलांची संख्या किती? मुलांची संख्या किती? बरोबर ना शुभ्रा? हाच प्रश्न आहे ना? हाच प्रश्न का? हो. ओके, ठीक आहे. चला सर. हा बोल आदर्श. सर मला एक मी इंग्लिश मधून प्रश्नपत्रिका सोडत होतो ना, मला एक डाऊट आलता, मी या क्वेश्चन नंतर विचारू? पाठव मला आदर्श. चालेल. पप्पांना सांग मला पाठवायला. मग तुला नाही सर, मी ऑलरेडी तो सॉल्व केलेला आहे, पण बरोबर सॉल्व केलाय की नाही ते विचारायचं. ओके, मला ते स्क्रीनवर घेता येणार नाही आदर्श. चालेल सर. म्हणजे परीक्षेतला टेस्ट मधला प्रश्न आहे का? कोणता? हा आता आहे तो. हा वेगळा होता प्रश्न. हा प्रश्न बघा काय म्हणतोय, कोण म्हणतोय 20 हे? शिवम 20 नाही उत्तर तसं. आता बघा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेत येऊ द्या, बीडीएस येऊ द्या, एमटीएस येऊ द्या, मंथन मध्ये येऊ द्या, नवोदय मध्ये येऊ द्या, स्कॉलरशिप मध्ये येऊ द्या, काही येऊ द्या, एक लक्षात घ्यायचं, हा अपूर्णांकावरती प्रश्न आहे, समजून घ्या रे. हे समजा एक वर्तुळ आहे, तर जेवढे भाग केलेत तो कुठे लिहितो रे आपण? बोला शुभ्रा बोल चल. खाली लिहितो. म्हणजे एकूण जे भाग केले, समजा आता मी इथं याचे 5 भाग केले शुभ्रा, एक भाग, ओके, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि चौथा भाग, कळलं का? हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि 5वा भाग. केले बाळा एवढं भाग? हो. मग काय म्हटलंय? 2/5 या 5 भागापैकी मुली किती आहेत? मग या 5 भागापैकी 2 भाग मुली आहेत. किती भाग मुली आहेत? 2. 5 भागापैकी 2 भाग मुली आहेत आणि त्या मुलींची संख्या किती आहे? 50. किती आहे? 50. बरोबर. 5 भागापैकी 2 भाग मुली आहेत आणि एकूण मुली 50 आहेत. म्हणजे नाही असं करता येईल का शुभ्रा आपल्याला? हे जे 2 भाग आहेत, बरोबर शुभ्रा, लक्षात घे, तुला सोपी पद्धत सांगतोय, गणिताच्या पद्धतीने पण सांगेल. हे 2 भाग म्हणजे 50 आहेत. किती भाग म्हणजे 50 आहेत? 2 भाग म्हणजे 50 आहेत. जर समज या 2 भागाला, या 50ला जर मी 2 भागांनी भागलं म्हणजे किती होईल रे याचं उत्तर? 2×2 4, 1 उरतो, हातच्या होतो आणि 10 होतात आणि 25. एक भाग म्हणजे किती? 25. लक्षात आलं का? हा भाग म्हणजे किती मुली आहेत? 25 मुली. दुसरा भाग म्हणजे किती? 25 मुली. आणि हे दोन्ही मिळून किती भाग होतील? मग 2 भाग म्हणजे 50 मुली होतात. बरोबर. हो. आता हे पण भाग 25, हा पण भाग 25, सारखेच भाग असतात ना, आणि हा पण भाग 25, बरोबर. हो. 2 भाग जर 50 मुली आहेत, हे बघ, हे जे 2 भाग आहेत, हे जे 2 भाग आहेत, या 2 भागाची जर बेरीज केली, 25 आणि 25 म्हणजे 50 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 50 मुली. आणि उरलेल्या 3 भाग म्हणजे किती? 25×3=75 हे मुलं आहेत. किती आहेत? मुले. समजलं का? एवढं सोपं समजलं का नाही? हो. आता याला आणखीन कसं करायचं बघ. अजून ही पद्धतला आपल्याला एखादी संख्या दिलेली असते, हे बघ, 2/5 मुली आहेत आणि त्या एकूण मुली किती आहेत? 50. मग काय करायचं? या 50ला जेवढे भाग आहेत ना त्याच्याने भागायचं, म्हणजे एक भाग काढून घ्यायचा. एक भाग म्हणजे किती येतो याचा? 25. एक भाग 25. 2 भाग मुली म्हणजे
कोण बोलतो रे मध्येच? बंद कर. अरे समजून घ्या रे, तुम्हाला हा प्रश्न कित्येक वेळेस आलेला आहे, समजून घ्या. परत प्रश्न तुम्हाला पडतो बघा. परत परत लक्षात घ्या, समजून घ्या बाळांनो. हे जर घरी तुम्हाला कधी परीक्षेत आलं तर तुम्ही त्याचं अर्ध्या मिनिटामध्ये उत्तर सोडवणार किंवा 20 सेकंदात. ज्याचा फास्ट आहे तो 10 सेकंदात उत्तर सोडवणार. किती सेकंदात? 10 सेकंदात. 5 भाग कळले का तुम्हाला? हे बघा, हे 5 भाग आहेत. हा 1 भाग, हा 2 भाग, हा 3 भाग, हा 4 भाग, हा 5 भाग. एका गोष्टीचे 5 भाग केले आपण. छेद म्हणजे 5 भाग केले. ओके, त्याच्यापैकी किती भाग घेतले? 2 भाग घेतले. समजलं? हा ठीक आहे. आता बघा, हे जर समजलं अपूर्णांक तर सोपं आहे. आता बघा, मुली किती भाग आहेत शुभ्रा? मुली 2 भाग आहेत. किती भाग आहेत? 2 भाग मुली म्हणजे किती आहेत बाळा? 50. मग मी जर म्हटलं 2 भाग जर मुली 50 असतील तर 1 भाग म्हणजे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला शुभ्रा? ह्या 50ला 2 ने भागावं लागेल, बरोबर? हो. हा बे एक बे, बे दोन्ही 4, 1 उरतो हातचा, 10 होतात. बे पंचे 10 म्हणजे 1 भाग म्हणजे किती मुली शुभ्रा? 25. 2 भाग म्हणजे 50, 1 भाग म्हणजे 25. ओके, एवढा समजलं बाळा? हो. 2 भाग मुली आहेत तर आपल्याला किती विचारले रे? मुलांची संख्या विचारली. 2 भाग जर मुली आहेत तर मुलं किती असतील मग? 3 भाग. हा ओके, मग मुलं किती असतील रे? 5 भागापैकी जर 2 भाग जर मुली असतील तर उरलेले 3 भाग काय असतील? काय असतील? 3 भाग मुले असतील. 3 भाग मग 1 भाग म्हणजे किती आहे बाळा? 25. 25 गुणिले 3 म्हणजे 25 त्रिक 75 मुले. समजलं? हो. समजलं का? हो. हा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला ना तर असं सोडवायचं. जेवढे भाग दिलेत ना त्या भागाने 1 भाग काढायचा आणि उरलेले भाग तुम्हाला मुलं काढायचे किंवा मुली काढायचे. हे समजून जातं. बोल रे सर, चेतन. असाच एक प्रश्न घ्या ना अजून. असाच प्रश्न किती? 50 प्रश्न झाले असे. चैतन्य, आपण आपल्या प्रश्नपत्रिकेवर जाऊ. ठीक आहे. आणि आता बघा, हे समजलं. आता जर याला गणिताच्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला गणिताच्या पद्धतीने पण सांगतो. हेच गणित तुम्हाला गणिताच्या पद्धतीने पण सांगतो, समजून घ्या. ओके बाळांनो, समजून घ्या. ठीक, हे बघा. बघ शुभ्रा, गणितीय भाषेत जर विचार करायचा असला तर काय म्हणायचं? शाळेमधील एकूण मुलं म्हणजे विद्यार्थी, बरोबर ना? एकूण विद्यार्थी म्हणायचे एक्स. काय म्हणायचे? एकूण विद्यार्थी तुला माहित आहेत का शुभ्रा? शुभ्रा, एकूण विद्यार्थी माहित आहेत का शुभ्रा? नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? एक्स. एक्स म्हणायचं. मुली किती आहेत शुभ्रा? 50. मुली अगं 2/5. हा, 2/5. 2/5 आहेत आणि एकूण मुली 50. मग असं मी जर आता काढलं बघ, एक्स मुलांच्या 2/5 म्हणजे 50. कसं काढलं गणितीय भाषेमध्ये? एक्स एकूण विद्यार्थ्याच्या, च्या म्हटलं की चे गुणाकार, एक्स मुलांच्या म्हणजे एकूण मुलांच्या 2/5 मुली म्हणजेच 50. असं त्याचं सूत्र हे आलं, समीकरण आलं का शुभ्रा? हो. हा, मग काय करायचं आता? एक्स ची किंमत काढायची. मग काय करायचं? एक्स डाव्या बाजूला ठेवायचा, हा 50 उजव्या बाजूला आहे आणि हा 5 छेदात होता, तो कुठे जाईल? अंशात जाईल. हा 2 अंशात आहे, तो कुठे जाईल? छेदात जाईल. बे एक बे, बे दोन्ही 4, हातचा 1 उरला, 10 झाला. बे पंचे 10, 25 पाचे 175 आणि 175 कशाची संख्या आहे? एकूण विद्यार्थ्याचे. एकूण विद्यार्थी किती आले आपले मग आता? 175 आले, बरोबर? बरोबर सर, ना? 25 येईल ना? अरे एकूण विद्यार्थी काय येईल? सॉरी, 25 पाचशे 125 ना, 125. हा, 175. सॉरी, एक मिनिट. 25 पाचशे 125, 125. हा, 125 काय आले? एकूण विद्यार्थी आले. किती आले? एकूण विद्यार्थी 125 आले. आणि तुम्हाला मुली दिलेल्या आहेत. किती दिले आहेत मुली? 50. मग 125 मधून जर 50 गेले मुली तर उरलेले हे मुलं असतील, म्हणजे मुलं 75 आहेत. लक्षात आलं? असं पण तुम्ही सोडू शकता गणितीय भाषेमध्ये. ओके बाळा? थँक्यू सर. अगोदरची पद्धत सोपी होती का ही पद्धत सोपी आहे? अगोदरची. हा, भाग समजून घ्यायचा, किती भाग केले ते समजून घ्यायचा आणि एका भागाची किंमत काढायची
आणि त्याच्यानुसार मुलं विचारलीत का मुली विचारले त्याची संख्या काढायची. कळलं? हो. ओके, चला आता आपण येऊयात मूळ आपल्या प्रश्नपत्रिकेवरती जे तुम्ही सोडवले. हा प्रश्न आपल्याला एका ग्रुपवर मिळाला होता, आपण तुम्हाला तो पाठवला होता, त्याची उत्तरे तुम्हाला पाठवली होती सरांनी, बरोबर ना? पाठवली होती का रे आदर्श? सर मी नाही बघितली उत्तर, मी डायरेक्ट सोडवलं, मी उत्तर चेक नाही केली. अरे उत्तर चेक करून आपल्याला किती मार्क मिळाले बघून घ्यायचा. चला आता बघा हा प्रश्न बघा, हा प्रश्न बघायचा आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. एकेका प्रमाणे मी एकेकाला विचारेल. हा, या प्रश्नाचं उत्तर पाठव. प्रश्न वाचा पहिले. ही आहे का आपली राधिका आहे का? हा राधिका छान प्रश्न वाचते. राधिका वाच ग बाळा. दीदी वाच प्रश्न वाच. 84 मध्ये 4 आकृत्या ए बी सी आणि डी दिलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. छान, किती छान वाचते बघा वरती. जसं ते बातम्यामध्ये निवेदिका बोलत असते बघा, अँकर, तशी बोलते छानपैकी. हा छान. हा राधिका, तुझा आवाज पण गोड आहे. बघा त्यांनी काय सांगितलं या प्रश्नांमध्ये, 1 ते 4 प्रश्नामध्ये काय करायचंय, 3 आकृत्या काय तर तुमच्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती निराळी आहे. कोणती आकृती निराळी आहे? पाठवले तुम्ही उत्तर. बघा ही जर बघितली, ए हे आकृती जर बघितली तुम्ही तर ही आरशातली प्रतिमा आहे. सी आकृती बघितली तरी तुम्ही आरशातली प्रतिमा आहे. डी आकृती बघितली तर तुमची आरशातली प्रतिमा आहे. पण जर बी आकृती बघितली, ही तुमची काय आहे रे? पाण्यातली प्रतिमा आहे का? नाही आहे, पाण्यातली प्रतिमा आहे. म्हणजे वेगळी आकृती कोणती येणार आहे तुमची? ही येणार आहे, बरोबर ना? दक्ष बाळा म्यूट कर. हा, तर कोणती आकृती वेगळी आहे रे? तुमचा ऑप्शन क्रमांक बी आलं. बाकीच्या 3 आकृत्या ह्या पाण्यातल्या प्रतिमेच्या, सॉरी, बाकीच्या 3 आकृत्या ह्या आरशातील प्रतिमेच्या आहेत आणि ही बी ही आकृती आहे ती तुमची पाण्यातली प्रतिकृती आहे. ओके, समजलं? वा, छान. ज्यांनी सोडवला नाही त्यांनी पण बघा, ज्यांनी सोडवला तर आपलं उत्तर टिक मार्क करून घ्या. बोल सर, चेतन. अंकगणितचे उत्तर, अंकगणितचा एक प्रश्न 2 मार्काला होता ना? हे बघ बाळा, एकूण प्रश्न 80 आहेत त्याच्यामध्ये. किती प्रश्न आहेत? 80. हे बघ, हे बघ असं. आता पेपर जवळ आले तरी तू प्रश्नावरती हे करू नकोस. एकूण प्रश्न किती असतात? 80 असतात. किती असतात? 80. हा, आणि गुण किती असतात? 100. किती? 100. म्हणजे एका प्रश्नाला एक प्रश्न 1.25 म्हणजे 1.25 मार्क इतके मार्क असतात. हा, ओके, समजलं का रे? अरे समजलं का चैतन्य? हो सर. ओके, ठीक आहे, माईक बंद कर. चला दुसरा प्रश्न घ्या. दुसऱ्याचं उत्तर पाठवा. 2 नंबर म्हणा आणि 2 नंबरचं उत्तर पाठवा. 2 आणि 2चं उत्तर असेल म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही उत्तर बरोबर पाठवताय का. चला बघा, सममित आकृत्या म्हणजे जर 2 भाग केले असे आडवी, बघा अशी आडवे 2 भाग केले, याचा आडवा भाग केला, याचा आडवा भाग केला, तर हिचा आडवा भाग करून बघा बरं, सारखे येतील का? नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. कळलं का? सर, हा, मी जेव्हा ही परीक्षा सोडवत होतो तेव्हा दुसऱ्याचं उत्तर मी ए लिहिलं होतं, तर बरोबर होतं माझं उत्तर पत्रिकेमध्ये चेक केलं तर. दुसऱ्याचं उत्तर ये नाही बाळा. सर बराबर आहे ना, एच ऑप्शन आहे ना. दुसऱ्याचं उत्तर डी आहे रे. सर पण बाकी उत्तर सगळ्या आकृत्या
बोल. उघडे आहेत आणि ओ हा सर्कल ओच तेवढा बंदिस्त आहे. नाही 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 नाही. एक लक्षात घ्या, ओ ला तुम्ही पाण्यातली प्रतिमा, आपला आरशातली प्रतिमा काढा, ओ सारखा दिसतो. एच सारखा दिसतो. आय सारखा दिसतो. आरशातली प्रतिमा काढा. ऐका. अरे थांब रे चैतन्य, 2 मिनिट थांब. सर एक सेकंद समजून घ्या, फक्त 1 सेकंद समजून घ्या. ओ एच आणि आय आदर्श समजून घे बाळा फक्त. हे बघ, याला जर आरशातली प्रतिमा काढली तर तो ओ सारखाच येतो की नाही रे? काय बदल होतो का? नाही. एच ला सुद्धा आरशातली प्रतिमा काढली, काय बदल होतो का रे? नाही. आय ला जर पाण्यातली आरशातली प्रतिमा काढली, काय बदल होतो का रे? नाही. ई ला सुद्धा जर आरशातली प्रतिमा काढली तर ई असा होतो. ओके होतो? हा सर. हो. ओके. आता ह्यांचीच पाण्यातली प्रतिमा पण काढू. आता आपण याची पाण्यातली अरे ऐकून घे रे, मी तुझं म्हणणं आहे ते मला सांग ना नंतर, मी तुझं ऐकून घेईल, फक्त पहिले ऐकून घे. ह्याला जर आपण पाण्यातली प्रतिमा काढली आदर्श, हे बघ, हे पाण्यातली प्रतिमा काढली, पाण्यामध्ये सुद्धा ओ तसा दिसतो, बरोबर का? हो. हा. ह्याला एच ला सुद्धा पाण्यातली प्रतिमा काढली तरी तो तसाच दिसतो. हो. आय सुद्धा आणि तसाच दिसतो, बरोबर? सॉरी, तुम्हाला आय रेषेचाच काढून दाखवतो, उभा रेषेचा आय असा दिसतो, आणि ई तुमचा तसाच दिसतो जसा आहे तसा. म्हणजे पाण्यातल्या आणि आरशातल्या प्रतिमा बघितली तर आरशातल्या प्रतिमेमध्ये सुद्धा हा ई वेगळा दिसतो बाळा. आणि बाकीचे हे 3 आकृती आहेत, पाण्यातल्या आणि आरशातल्या प्रतिमे सारख्या आहेत. ही बंद आकृती जे आहे ना, बंद आकृती म्हणतो ना आपण, हा त्याच्यावरती निष्कर्ष नाहीये. बंद आकृतीनुसार ओ हे उत्तर नाहीये, तर डी हे उत्तर आहे. कळलं? हो सर. ओके. हा. ओके ठीक आहे बाळा, ठीक आहे. समजलं बाळा? हा, आता कोणाला प्रश्न विचारायचा विचारा. कोण आहे रे? हा बोला, काय म्हणत होतो, काय म्हणणं होतं तुमचं, सांगा आता. हॅलो, अरे बाळांनो, हा बोला. मला 12वा समजला नाही. अरे येतो ना 12व्याकडे. दुसरा चालू असताना 12व्यावर कशी उडी मारतो रे तू? हा साई बोल. तुम्ही बोलले ना पाण्याची आकृती, तेच मला फक्त सांगायचं होतं बस. हा म्हणजे नाही बघा, ओ एच आय आदर्श जे 5वीला आत्ता नवोदयाला आहेत ते हे लक्षात ठेवा. हे 3 अक्षर, हे 3ही अक्षर पाण्यात आणि आरशात सारखेच दिसतात. लक्षात आलं का? हो सर. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. ओके बाळांनो? हो सर. आणि पाण्यातले अक्षर कोणते आहेत आणि पाण्यामध्ये दिसणारे प्रतिमा अक्षरांच्या त्या कोणत्या आहेत आणि ह्याच्यातल्या कोणत्या आहेत, तेवढं समजून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. तिथं अक्षर आहेत, मी तुम्हाला मागे पाठवले होते, सरांनी तुम्हाला पाठवले होते ना? नसतील तर परत पाठवू आपण तुम्हाला. ओके बाळांनो? ठीक आहे, चल. प्रश्न क्रमांक 3 घ्या. तिसरा काय घ्या? तिसरा प्रश्न हे घ्या. चला, 3 आकृत्यापैकी कोणत्या बाबतीत म्हणजे 3 आकृत्या एकमेकींच्या बाबतीत समान आहे आणि एक आकृती वेगळी आहे. चला पाठवा. तिसऱ्याचं 3चं उत्तर डी, 3चं उत्तर बी, 3चं उत्तर ए असं पाठवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. चला, मनीषा माने सांग, कोणतं उत्तर आहे बाळा मनीषा? सर डी आहे. का बरं? कारण सर्व आकृतीत गोल व स्टार आहे, पण Yes. या डी आकृतीमध्ये गोल व भरीव चौकोन आहे. हा बघा, इथं गोल आहे, स्टार आहे, गोल आहे, स्टार आहे, गोल आहे, स्टार आहे, पण या आकृतीमध्ये काय आहे रे? हा गोल आहे आणि हा भरीव चौकोन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आहे त्याची वेगळ्या आकृतीचं उत्तर आहे. बरोबर? 3चं उत्तर डी आहे. ओके, 3चं उत्तर डी आहे. चला, चौथं बघा. चौथ्याचं उत्तर. हा बोल, कोण आहे? सर कोणीतरी जास्त चॅट टाकते. अरे बाळांनो, शिवम नको दादा. काय होतं, तुमच्या स्क्रीनमुळे जे तुम्ही मेसेज जास्त टाकता ना, त्याच्यामुळे काय होतं ते, साई बाळांनो, जास्त तुम्ही स्क्रीनवर जेवढे मेसेज टाकता ना तेवढे त्या मुलांना दिसतात आणि मग आकृती बरोबर दिसत नाही रे.
आपल्यामुळे इतरांना त्रास नाही झाला पाहिजे बाळा. ओके, तसं नका करू. फक्त एकदा उत्तर द्या, मला दिसतंय तुम्ही काय टाकताय काय नाही ते. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर पाठवा बाळांनो. चौथ्या प्रश्नाचं उत्तर, चौथ्या प्रश्नाचं उत्तर पाठवा बाळांनो. तर मी नव्हतो. पाठवा बाळांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर. मी सांगू? मी विचारतो चैतन्य, थांब. हा चैतन्य सांग, चल सांग चैतन्य. सर, पहिल्या आकृतीत मायनस गुणिले आणि भागिले दिले. दुसऱ्या आकृतीत पण मायनस गुणिले आणि भागिले दिले. तिसऱ्या आकृतीत मायनस गुणिले आणि अधिक दिले. चौथ्या आकृतीत मायनस गुणिले भागिले दिले. फक्त सी आकृतीत भागिले नाही म्हणून अधिक दिले, म्हणून सी आकृती वेगळी आहे. वाह, व्हेरी गुड. चला, ही आकृती वेगळी आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ही बेरजेचं चिन्ह आहे आणि इतर ठिकाणी काय आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे. बरोबर, ह्या गोष्टीमुळे ही सी आकृती ही वेगळी आहे. बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड चैतन्य. चला, काय बाळा, सॉरी भागाकाराचं चिन्ह. एक मिनिट, हे भागाकाराचं चिन्ह, हे भागाकाराचं चिन्ह आणि हे भागाकाराचं चिन्ह. ह्या भागाकाराच्या चिन्हाच्या जागी हे अधिकचं चिन्ह आले आणि म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढे कोण. हा, आता ना हा प्रश्न परत एकदा मला राधिका वाचून दाखवेल. राधिका सगळ्याला समजेल असं वाच बाळा, छान पैकी वाच राधिका. राधिका आहे का? हो सर. 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांका समोरील वर्तुळ काळे करा. बघा, हा प्रश्न काय आहे, उत्तर आकृत्या पैकी प्रश्न आकृतीची समान आकृती बघायची. बरोबर ना, हुबेहूब आकृती. बरोबर का, जशाच तशी आकृती शोधायची. चला, तंतोतंत जुळणारी आकृती, हुबेहूब आकृती. चला, या प्रश्नाचं उत्तर मला आरोही सांगणार आहे आणि तुम्ही उत्तर पाठवा. आरोही तयारी कर. कोणती आकृती परफेक्ट आहे ती? हा, आरोही बोल दीदी, बोल. कोणती आकृती? ही प्रश्न आकृती आहे आणि हे 4 ऑप्शन आहेत. कोणती आकृती परफेक्ट आहे सांग बरं दीदी. सर, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ओके, ठीक आहे. बघा, तिचं म्हणणं आहे ऑप्शन नंबर बी. तर बघा पहिले, सांगू का? हा स्वरा थांब, स्वरा रेग्युलर येत जा ग. संध्याकाळी क्लास असतो का तुझा? हा सर, म्हणून मी थोडी आज लेट झाली. बरं ठीक आहे, आपण 8ला घेत जाऊ. थोडं येत जा लवकर. आता आपण थोडस मीच घेणार आहे जास्त, सरांची थोडी परीक्षा आहे. ओके स्वरा, येत जा. बघा, प्रत्येकामध्ये गुणाकार, भागाकार आणि वजाबाकीचं चिन्ह सारखंच आहे. फक्त तुम्हाला फरक कशात शोधायचा आहे? फरक कशात शोधायचं तुम्हाला? बघा, हे जे खाली आकृती दिली बघा, ही कोणती? ही त्रिकोण जो टेकतोय खाली त्या आकृतीशी, ती आकृती जर बघितलं तुम्हाला लक्षात येतं, तशी आकृती ही या ठिकाणी उभे त्रिकोण आहेत, या ठिकाणी हे त्रिकोण आहेत पण रंगवलेले नाही, या ठिकाणी त्रिकोण आहेत पण रंगवलेले नाही. ऑप्शन बी हे मध्ये ही आकृती तंतोतंत जुळते. आरोहीने सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. बरोबर. चला पुढे. चला, या बाबतीमध्ये सांगायचं, या प्रश्नाची तयारी स्वराने करायची. स्वरा, तोपर्यंत उत्तर पाठवा. स्वरा काकेकर. तर मी सांगू? अरे मी सगळ्यांना विचारणार आहे. शिवम, 40 आकृती आहेत. आता तर 6वी चालू आहे शिवम. सगळ्यांचा नंबर येईल. एकूण तुम्ही विद्यार्थी किती आहेत? 28 जण आहेत. सगळ्यांचा नंबर येणार आहे, नको टेन्शन घेऊ तू. हा चल स्वरा बोल. सर, मी आतले रंगवलेले त्रिकोण बघितले. ए आकृतीमध्ये एकच त्रिकोण रंगवलेला म्हणजे ही आकृती येणार नाही, बरोबर? नाही. हा,
आणि बी आकृतीमध्ये आरशातील म्हणजे आरशातील प्रतिमेच्या नाही त्रिकोण दिलेत. म्हणजे ही येईल की नाही? नाही. आणि सी मध्ये पण एकच त्रिकोण आहे. वा, म्हणजे कोणती आकृती सारखी आहे बघा. डी. या ठिकाणचा वरचा त्रिकोण रंगवला आहे, या ठिकाणी वरी त्रिकोण रंगवला आहे, त्या खाली त्रिकोण आहे रंगवलेला, हा खाली आहे, या ठिकाणी डॉट आहे, या ठिकाणी डॉट आहे बघा. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं कसं आहे परफेक्ट उत्तर आहे. तंतोतंत जुळणारी आकृती ऑप्शन क्रमांक डी आहे. आता शिवम सांगेल 7व्या प्रश्नाचं उत्तर. चला 7वा. 6चं डी उत्तर आहे, 7चं बघा. चला पाठवा, 7चं उत्तर पाठवा. सर याच्यामध्ये मला थोडस कळलं नाहीये, कुठलीच आकृती सेम नाही दिसत आहे. दिसेल थांब आपण बघू. हा स्वरा, शिवम सांग. सर याचं उत्तर सी आहे. ओके, बघा आपण एक लक्षात घ्या, आपण कसं शोधायचं बघा. स्वरा, तंतोतंत जुळणारी आकृती बघा. हा, हे बघा, ही मधली रेषा पहिले बघा, मधली सर अशी आहे, मला बरोबर? पण डाऊट आहे. हा ठीक आहे बघा, हे बघा, हे मधली रेषा बघा अशी. मधली रेषा कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये आहे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी ए मध्ये गोल दिलाय, असं दांडूक आहे का? नाहीये, म्हणजे ए आकृती ऑटोमॅटिक कट झाली. समजलं का आता? एक एक आकृती डिलीट करत जा, एक एक आकृती नाहीशी करत जा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर सापडत जाईल. बघा आता बघा, हा जो मध्ये दांडा आहे तुम्हाला दिसतो का? दांडा हा दिसतो ना रे? तो आकृती ए मध्ये नाहीये शिवम, बरोबर ना? या ठिकाणी गोल आहे आणि या ठिकाणी दांडा आहे, म्हणजे ए आकृती येणार नाही. एवढं समजलं? ए आकृती येणार नाही एवढं कळालं का? हो सर. हा, आता बघा, हा जो गोल आहे बघा, गोल असा गोल बघा, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे, डी मध्ये आहे का रे? नाहीये सर. म्हणजे डी आकृती येणार नाही सर, मला उत्तर समजलं. ओके, असं शोधत जायचं. आता बी आणि सी मध्ये बघा, हा जो ऍरो आहे ना, हा सर तो छोटा आहे. तुमच्या हा टोकापर्यंत आहे आणि या ठिकाणी बी मध्ये तो छोटा आहे, म्हणजे बी येणार नाही, सी येणार. ओके, व्हेरी गुड, समजलं? सर बोल तिला आधी करून लिहिलंय. आदर्श बोल. सर आपल्याला तर तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे ना? हो, ही आकृती जसं तशी जर याच्यावर ठेवली ना हा तर ती जुळते. आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बरं का बाळांनो, मी तुम्हाला ते तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की काय काही आकृत्या अशा फिरवलेल्या सुद्धा असतात. हा, बरोबर का? रोटेट केलेल्या असतात. लक्षात आलं? तंतोतंत म्हणजे जशात तशी दिसेल अशीच, पण कधी कधी ती फिरवून ठेवलेली पण असले. आदर्श, ओके हो सर. ओके. चला आता 8व्या प्रश्नाचं उत्तर मला साई देणार आहे. साई 7चं सी उत्तर आलं का? चला साई सांग. साई अवेलेबल आहे का नाही? बाकीच्याने उत्तर पाठवा, मी बघतोय तुमचं उत्तर. 8चं उत्तर, हा बघा किती छान पाठवलं. कोण आहे तो? आदर्श. 8चं उत्तर. हर्षदा पण म्हणते बरोबर 8चं उत्तर तिने बरोबर पाठवलं. हा साई बोल. हा तुझा आवाज येत नाही. थांब, ठीक आहे, थांब रे, मी विचारतो. राधिका सांग. राधिका. सर ए आकृतीत ते बाहेर हे बघ अगोदर सांग. आतमध्ये चौकोन आहे. म्हणजे नाही बघा, या ठिकाणी त्रिकोण आहे तुमचा, या ठिकाणी चौकोन आहे, म्हणजे ए आकृती येणार नाही. बरोबर? आकृती येणार नाही. हा, आता
बी मध्ये सर बी बरोबर आहे कारण की बी मध्ये बी आकृती सारखीच आहे बरोबर. हो. बघा सी आकृती काय येणार नाही या ठिकाणी दोन सी आकृतीमध्ये या ठिकाणी खालच्या बाजूला दोन त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी तसं नाही आहे, एकमेकाच्या विरोधात त्रिकोण आहेत बरोबर. आणि सर डी मध्ये सारखंच आहे सारखं म्हणजे हा हे चारी पण सारखेच आहे. हे चारही सारखे आहेत, त्रिकोणाचा भाग नाही म्हणजे डी येणार नाही. नाही. हा आणि इथं सी काय येणार नाही, हे जे त्रिकोण आहेत त्या चौरसाच्या ह्याच्यावरती दिलेले चौकोन पतंगासारखे, हे जे पतंगासारखे जे हे आहेत पतंग ते एकाच बाजूला आहेत, एकमेकाच्या विरोधाला नाहीत म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सुद्धा येणार नाही. ऑप्शन बी जर बघितलं तर परफेक्ट आकृती जुळते आणि म्हणून त्याचं उत्तर किती आहे, ऑप्शन क्रमांक किती आहे दीदी, बी. यस ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं. चला पुढे चला. आता हा प्रश्न परत मला कोण वाचून दाखवेल, आता शुभ्रा वाचून दाखवेल. शुभ्रा आहेस का ग? हो. हा वाच प्रश्न, छान आवाजात वाच. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूस प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखवलेला आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेत लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. बघा म्हणजे काय करायचं आपल्याला, आकृतीचा एक भाग जुळवायचा आणि ती आकृती पूर्ण करायची बरोबर ना. तर मी सांगू. हा आदर्श या प्रश्नाचं उत्तर सांगेल, सांग आदर्श. सर आता पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही वर्तुळ रंगवलेले नाहीत म्हणून ए ऑप्शन येणार नाही. ओके चला. सर बी आकृतीमध्ये दोन्ही वर्तुळ काळे केलेले आहेत पण आकृतीमध्ये एकच वर्तुळ काळे केलंय म्हणून बी ही आकृती येणार नाही. ओके सर आता डी पण येणार नाही कारण की त्यामध्ये बरोबर एक्स आहे आणि त्या एक्स असल्यामुळे ती पण येणार नाही. हा मधला चौरस जर पूर्ण केला तर फक्त एवढाच चौरस दिसला पाहिजे आपल्याला बरोबर ना. पण इथं कसा आहे, तो असा चौरस आहे बरोबर ना डी मध्ये, म्हणजे ही येणार नाही बरोबर ना आदर्श. हा सर. हा आणि ऑप्शन सी. आणि हा चौरस पूर्ण करायचा आहे, मध्ये काळा वर्तुळ करायचा आहे आणि बाहेर गोल वर्तुळ करायचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे परफेक्ट, सी. वा छान. चला छान सांगितलं. प्रश्न क्रमांक 10. 10चं उत्तर अन्वी सांगणार आहे मला. चला सगळ्याला विचारणार आहे, 40 प्रश्न आहेत, नका टेन्शन घेऊ, तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवलेली पण आहे. चला 10चं उत्तर पाठवा. सर मी सांगू. अरे मी अन्वीला सांगितलं, अन्वी बोल ग. अन्वी. हो सर. सांग. सर पहिली आकृती येणार नाही. बर आपण आकृती काढून घेऊयात का तसं बघ. आपण काय करू, पहिल्या आकृती काढून घेऊयात. हे बघा या बाजूने एक अशी आकृती म्हणजे आयतासारखं भाग आलाय बरोबर ना. हा इथं आयत पूर्ण होईल, इथं पण आयत पूर्ण होईल, म्हणजे असा चौरस आहे बरोबर मध्ये. ओके 4 चौरस आहेत आणि मध्ये पण चौरस आहेत बघा. या ठिकाणी एक चौरस आहे, या ठिकाणी एक चौरस आहे बरोबर. आणि खालच्या बाजूला इथे एक रेषा आहे आणि इथे एक रेषा आहे. अशी आकृती कुठे दिसते का तुम्हाला, आणि मध्ये काय आहे तिला रेषा आहे. हा बोल आता. सर ही अशी आकृती डी मध्ये आहे. डी मध्ये तर तुम्हाला मध्ये रेषा नाही आहे म्हणजे डी येणार नाही, एवढं कळलं.
सी मध्ये किती रेषा आहेत रे? इथं एकच रेषा आहे एकच आणि खाली आहे. पण एकच रेषा आहे. आपल्याला किती रेषा पाहिजे? 2, म्हणजे सी येणार नाही. बरोबर. हो सर. त्याच्यानंतर ए काय येणार नाही, कारण एचं असं हे उभं आहे आणि रेषा किती आहेत बघा बरं. 2 आहेत. हा, म्हणजे आपण जर ही आकृती इथं ठेवली तर येणार नाही ती. बरोबर. न फिरवता बघायची, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आहे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर ना? हो सर. हा. सर मी सांगू पुढचा प्रश्न? कोण आहे रे? हो, चैतन्यला सांग, विचार तुम्ही. चैतन्यला विचारतो. हा, चैतन्य. हा, ओके बा. चैतन्य काय नको टेन्शन घेऊ, आपल्याकडे लय प्रश्न आहे रे. चला, 11वा प्रश्न घ्या. 11चं उत्तर पाठवा बाळांनो. अकराचं उत्तर पाठवा आणि मी चैतन्यला विचारणार आहे हा प्रश्न. सर तुमचा आवाज येत नाही. आवाज येतो की नाही? अरे आवाज येतो ना काय? हो सर येतोय. हो सर. सांग चैतन्य, सांग. जर पहिल्या आकृतीत वर पण मायनस आहे आणि खाली पण मायनस आहे, उजव्या बाजूस पण टिंब आहे आणि डाव्या बाजूस पण टिंब आहे, पण मध्ये गोल आहे म्हणून ती आकृती येणार नाही. बी या आकृतीत मध्ये त्रिकोण आहे, वर टिंब आहे आणि खाली टिंब आहे आणि उजव्या बाजूस मायनसचं चिन्ह आहे म्हणून ती पण आकृती येणार नाही. सर सी आकृतीत वर मायनस आहे, खाली मायनस आहे, डाव्या बाजूस मायनस आहे, उजव्या बाजूस मायनस आहे, मधी 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 हा, बोल ना, बोल ना. सर मधी बघा, ए आकृतीमध्ये असा गोल आहे म्हणून ए येणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर बी आकृतीमध्ये हा चौरस आहे म्हणून ई येणार नाही. आपल्याला कसा पाहिजे? आयताकृती पाहिजे. या दोन आकृतीमध्ये आयत आहेत. पण बघा, आयतामध्ये पण कसं पाहिजे? हे आयत जर असेल, वर एक रेषा पाहिजे, खाली एक रेषा पाहिजे आणि बाजूला काळा टिंब पाहिजे, इकडे काळा टिंब पाहिजे. पण या ठिकाणी डी मध्ये काय प्लसचं चिन्ह आहे, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. ऑप्शन क्रमांक सी उत्तर येईल. बरोबर का? बरोबर का रे चैतन्य? अरे हो का नाही? गेला चैतन्य. ठीक आहे, चला 12व्या प्रश्नाचं उत्तर बघा. हो सर. हा, 12व्याचं उत्तर शुभ्रा सांगणार आहे. 12. चला पहिले उत्तर देऊ द्या आणि मग 12चं प्रश्नाचं उत्तर शुभ्रा सांगेल. हा, स्क्रीन दिसत नाही. कोण आहे? दक्ष. दक्ष सगळ्यांना स्क्रीन दिसते, आपल्याकडे फुल नेटवर्क आहे. काही टेन्शन नको घेऊ, परत जॉईन हो, तुला लगेच दिसेल.
हा शुभ्रा सांग. चल शुभ्रा. शुभ्रा शुभ्रा माईक चालू कर. शुभ्रा यस सर. माईक चालू कर. बघा मी आकृती काढतोय. अशी आकृती काढायला लागेल का शुभ्रा? अशी एक रेष देऊन इकडे एक रेष द्यावा लागेल, असा एरो काढावा लागेल की नाही? हो. आणि ही आकृती पूर्ण करण्यासाठी असं एक देऊन असा एक देऊन असा एक आकृती काढावं की नाही? हो. मग अशी आकृती कुठे आहे सांग बरं? ए मध्ये. हा ना, ए हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर. ही बी आकृती बघा इकडून तोंड करून इकडे गेली म्हणजे ही येणार नाही. त्याच्यानंतर ही आकृती इकडे तोंड करून इकडे गेलेली, परंतु वरून रेषा आली अशी. एरो आलाय का वाकडा होऊन असा? बघा बरं. असा नाही. असा असा एरो आलाय का? असा जाऊन असा आलाय का? नाही, तो सरळ आलाय असा, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी येणार नाही. आणि डी मध्ये बघा बरं, हे जर तुमचं खालून रेषा मारली अशी तर ती पूर्ण होत नाही, म्हणजे डी सुद्धा येणार नाही. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर ना शुभ्रा? हो. ओके. कोणाला डाऊट असतील तर समजतात ना रे? तुमचे डाऊट क्लिअर होतात का? अरे डाऊट क्लिअर होतात का बाकीच्यांचे? हो. ओके ठीक आहे चला. आरोही प्रश्न वाचते का आरोही? प्रश्न वाचायचा आहे. आरोही वाचते का? हा वाच आरोही वाच. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये सर दिसत नाही, खूप छोट दिसतंय. आत्ता हो. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजू 3 प्रश्न आकृती दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमात आहेत. उजव्या बाजूस दिलेल्या उत्तर आकृती मधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. बघा OMR पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर तुम्हाला काय करायचंय? जो क्रमांक जुळेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो काळा करायचा आहे. बरोबर आरोही? हो. हा बघा, पहिले तो असा त्रिकोण होता, तिथे 2 गोल होते. बरोबर. नंतर काय झाले बघा, ह्याच्यामध्ये एरो किती आहे? 1 आहे. आणि गोल किती आहेत? 2 आहेत. ह्याच्यामध्ये एरो किती झाले? 2 आणि गोल किती झाले? 3. नंतर एरो किती झाले? 3 आणि गोल किती झाले? 4. मग आपले एरो किती होणार? 4 आणि गोल किती होणार? 5. हा, मग आता बघायचं आपल्याला कोणती आकृती येईल? 5 गोल असणारी आकृती ही बी नाही. ओके. 4 एरो असणारी आहे का कोणती आकृती? डी आकृतीमध्ये 3च एरो आहेत. आता बघायचं फक्त ए आणि सी. कोणती येईल आकृती सांगा? ए आणि सी पैकी कोणती येईल? बोला. नाही सी येईल. बघा तुमचा एरो कसा आहे हे बघा, असा गोल एरो गोल एरो गोल एरो गोल एरो असा आला पाहिजे. आणि ए मध्ये आकृतीमध्ये कशा आहेत रे? उभ्या आकृती आहेत अशा आणि गोल बाजूला आहे. बरोबर का रे? म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येईल 13चं? हो. किती येईल? समजलं का? समजलं ना? ओके बाळा. हो सर. ओके ओके चला, नो प्रॉब्लेम. समजलं पाहिजे. लक्षात घ्या. चला पुढची आकृती बघा. हे उत्तर बरोबर आहे 13चं. हा चला, दिसतंय ना रे पूर्ण? हा चला दिसतंय. सर बी. चला उत्तर पाठवा 14चं. तुम्ही सोडून बघितलेली प्रश्नपत्रिका आहे. उद्या आणि परवा या प्रश्नपत्रिकेचे पूर्ण प्रश्न घेणार आहे मी. उद्या आणि परवा परत
ही प्रश्नपत्रिका संपवणार आहेत आपण. ही छान छान प्रश्नपत्रिका आहे, त्याचं सगळ्यांना सोल्युशन मिळालं पाहिजे. हा, तुम्ही आणखीन जरी पाठवलं नसतील, बघितले नसतील उत्तर सोडून, तर सोडून बघा. चला स्वराज, ठीक आहे. हा, कोण सांगतंय आता उत्तर? क्वेश्चन मी सांगू? कोण आहे? कोण? मी सांगू म्हणणार कोण आहे? सर मी साई. हा, साई सांग. चल, सर आन्सर बी आहे. काय बी. बी आहे? बघा, ह्या आकृतीमध्ये बघा तो क्रम कसा पूर्ण करतो. बघा, हा स्वस्तिक बघा, हा स्वस्तिक पहिल्या चौकोनात आहे, नंतर दुसऱ्या चौकोनात गेला, समोरच्या चौकोनात, म्हणजे घड्याळच्या दिशेने फिरतोय. हा तिसरा झाला. मग आता कुठे येणार आहे तो स्वस्तिक? या ठिकाणी येणार आहे. असा कुठं? या आकृतीमध्ये. या आकृतीमध्ये येणारा स्वस्तिक कोणता आहे रे? कोणत्या ऑप्शन मध्ये? बी ऑप्शन मध्ये. समजलं का? एकाच स्वस्तिक वरून सुद्धा आपल्याला ते कळालं, बरोबर? किंवा तुम्ही आता दुसरं बघा, अधिकचं चिन्ह बघा, अधिकचं चिन्ह कसं फिरतंय बघा. या ठिकाणी तो या खालच्या वर, या ठिकाणी तो काय खालच्या याच्यात आहे. दुसऱ्या आकृतीत कुठे गेला? तो वरच्या चौकोनात गेला या ठिकाणी. नंतर कुठे गेला? तिसऱ्या चौकोनात गेला. नंतर कुठे गेला? आता कुठे जाणार तो? या चौकोनात येणार. या चौकोनात येणारी आकृती कोणती आहे? फक्त ऑप्शन नंबर बी आहे, बरोबर का? समजलं का रे? आकृतीला आपण घड्याळाच्या दिशेने फिरवतोय, बरोबर, क्लॉकवाईज. काय असतं काय माहित, माईक चालू करतो आणि बोलत बसतो. सर नेक्स्ट क्वेश्चन मी सांगू? हा चला, 15वा बाळा. हा, नेक्स्ट क्वेश्चन. हा, चला पाठवा उत्तर. 15चं उत्तर पाठवा. नेक्स्ट कोण सांगतो बोलले? कोण सांगतो रे? स्वरा. कोणाला सांगायचं असेल तर नाव सांगा मला, मी त्याला विचारतो. दुसरं कोणी आहे का सांगणार? सर मी सांगू? सर मी सांगू? समर्थ. समर्थ. हा, समर्थ. नाही नाही, समर्थ बोलला नाही, समर्थ सांगे ना. स्वरा, समर्थला बोलू दे आता. समर्थ. हा, समर्थ सांग, कोणता आकृती आहे समर्थ? सर ऑप्शन नंबर बी. बर, बघा तो म्हणतो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे का बघूयात आपण. बघा, पहिल्या याच्यामध्ये ॲरो किती आहेत रे? 2. दुसऱ्या आकृतीत ॲरो किती आहेत? आडवे ॲरो म्हणतोय असे. आडवे ॲरो बघा किती आहेत? ॲरो किती आहेत? इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, इथं किती आले पाहिजे? 5 आले पाहिजे. आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत, बरोबर? तर तुमच्या चारही आकृत्यामध्ये ॲरो आहेत, 5च आहेत. पण ए आकृतीमध्ये बघा 3 ॲरो एका दिशेला आहेत, 2 ॲरो एका दिशेला आहेत, म्हणजे ए आकृती येणार नाही. येणार नाही. ओके. हो सर डी. थांबा. या निष्कर्षानुसार आपल्याला ए आकृती येणार नाही, कळलं? आता पुढचा निष्कर्ष बघूयात. बघा, या ठिकाणी बघा अशी रेषा इथं 1 आहे, या ठिकाणी 2 रेषा वाढल्या, बरोबर? या ठिकाणी किती रेषा वाढल्या? 3. म्हणजे नंतर किती होतील रे? 1, ही 2, ही 3 आणि एक 4. 4. मग अशी 4 आकृती असणारी रेषा कोणती आहे? म्हणजे ही बी नाहीये सी. आणि डी पण नाहीये, म्हणजे फक्त सी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला आपलं उत्तर? सी. समजलं का रे? कसं सोडायचं ते उत्तर? हो. ओके. हा, समजलं ना सगळ्यांना? एक एक डिफरन्स बघत जायचं आणि आपली आकृतीपर्यंत पोहोचायचं. कोणती आकृती येणार नाही ती शोधायचं आणि मग काय करायचं? वा, छान. ओके. 16वा प्रश्न. 16वा प्रश्न कोण सांगणार आहे? त्यांनी मला आवाज द्या, मी त्याला विचारेन. सर मी. शिवम, तू सांगितलं ना एकदा का नाही? शिवम, कोणच आतापर्यंत कोणच नाही सांगितलं, असं कोणी असेल त्याला सांगायची इच्छा असेल त्यांनी सांगा. सर मी सांगू? हा, मनस्वी सांगेल. वा, मनस्वी आतापर्यंत बोली नाही, मनस्वीसाठी हा प्रश्न. चला बोल दीदी, कोणता येईल सांग. सर ऑप्शन नंबर बी आहे. 16चं उत्तर किती आहे? बी. बर, का बरं?
सर कारण की पहिल्या याच्यामध्ये एक त्रिकोण रंगवलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये त्रिकोण आणि वर्तुळ रंगवलेलं आहे, तिसऱ्या याच्यामध्ये वर्तुळ, त्रिकोण आणि स्टार रंगवलेला आहे, मग चौथं चौरस पण रंगवलेला येईल. ओके, म्हणजे रंग वाढत गेला असं म्हणायचं का तुला? बघा हो. बघा ती कसे म्हणते, या ठिकाणी त्रिकोण रंगवलाय, या ठिकाणी त्रिकोण जो रंगवलेला होता त्याच्यानंतर काय रंगवला एक्स्ट्राचा? गोल रंगवला. त्याच्यानंतर त्रिकोण आणि गोल रंगवला होता तर इथं स्टार रंगवला. मग आता कोण रंगवायचा राहिला? चौकोन. मग ह्याच्यामध्ये हे रंगवलेलं नाही आणि हे रंगवलेलं नाही म्हणजे हे येणार नाही. आता मग मला सांगा या बी पैकी डी पैकी कोणता येईल? तर हे शोधण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? जो पहिला आहे, पहिला बघा आता तुम्हाला लक्षात येईल. बघा पहिला आपल्या या आकृतीमध्ये कोण आहे रे? इथं गोल आहे पहिला, आणि तो कुठे गेला? इथं ज्याला त्याला रंगवलं तेव्हा तो शेवटी गेला 4 नंबरला जात. बरोबर का? बरोबर का? हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मग काय झालं? दुसऱ्या आकृतीत बघा, म्हणजे रंगवल्याच्या नंतर तो पुढे गेला. ओके, रंगवल्याच्या नंतर तो सर्वात पुढे गेला. नंतर दुसरी आकृती बघा काय आहे? या ठिकाणी स्टार आहे. ही स्टारला रंगवल्याच्या नंतर स्टार कुठे गेला रे? पुढच्या आकृतीत गेला. नंतर बघा या आकृतीत काय आहे? चौकोन आहे. मग इथं रंगवलेला हा जो चौकोन आहे तो कुठे जाईल? शेवटी जाईल ना? हो सर. मग शेवटी असणारी आकृती कोणती आहे? चौकोन. दोन्हीमध्ये पण आहे, दोन्हीमध्ये पण आहे. मग काय फरक आहे? काय फरक नेमका काय सांगा? फरक हा फरक जाणवला, ठीक आहे. आता काय फरक आहे सांगा? सर पहिलं स्टार आहे, नंतर बी आणि डी मध्ये काय तुम्हाला लक्ष द्यायला? चला बोला. सर हा साई, हा सांग मनस्वी सांग. सर पहिले वर्तुळ आहे, त्यानंतर स्टार आहे, त्यानंतर मग चौकोन आहे, मग त्यानंतर त्रिकोण येईल. सर मी सांगू? हा सांग. वर्तुळाचा नंबर 1, चौरस 2, स्टार 2, स्टार 2, 3 आणि ट्रायंगल जो त्रिकोण आहे तो त्रिकोण किती? 4 नंबर. बरोबर. म्हणजे इथं बघा 1 2 3 4. नंतर काय झाला? 2 काय रे? सर मी डिफरन्स सांगू का ह्याचा दोघांचा? सांग चल सांग. सर आपल्याला आहे ना इथे स्टार आहे ना लास्टला गेलेला ना, मग तो फर्स्टला नाही येणार. नाही का? नाही सर, प्रश्न आकृतीत तिसऱ्यामध्ये तो लास्टला होता तर तो सेकंड लास्टला येईल ना. बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती उत्तर आहे त्याचं 16चं? सर बी. 16चं काय? बी उत्तर आहे. माहितीये काय बाळा? सर, मला दुसरी ट्रिक माहितीये. काय म्हणतो? मला दुसरी ट्रिक माहितीये सर. हा सांग. 16चं उत्तर बी आहे. सांग दुसरी ट्रिक काय सांग, आणखी बोल. लास्ट तिसरा अंक, पहिल्याच्या तिसऱ्याला स्टार आहे. अरे हे बघा काय ट्रिक्स नाही आहे बघा. ऐका, वर्तुळचं बघा, वर्तुळ नुसता बघा. वर्तुळ पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ 1 नंबरला आहे. ऐका, पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ 1 नंबरला आहे. या आकृतीमध्ये वर्तुळ किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. या आकृतीमध्ये वर्तुळ किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. मग या आकृतीमध्ये वर्तुळ किती नंबरला जाईल? 3 नंबरला. एक मिनिट बघा, किती नंबरला जाईल वर्तुळ? 3 नंबरला. ओके, वर्तुळ किती नंबरला जाईल? 3 नंबरला. त्याच्यानंतर बघा चौरस बघा. चौरसाचा या ठिकाणी किती नंबर आहे? 2. या ठिकाणी किती आहे? 3. या ठिकाणी किती आहे? 1. म्हणजे आता कितवा नंबर येईल त्याचा चौरसाचा? 4था. समजलं का? आता बघा स्टार. पहिल्या आकृतीमध्ये स्टारचा नंबर आहे 3. याच्यामध्ये नंबर आहे 1. याच्यामध्ये नंबर आहे 4. म्हणजे आता कोणता राहील शेवटी? 2. हा 3 4 2. हा 3 4 2.
आणि 1 नंबरला आता उरलेलं काय आहे? वर्तुळ बघा, वर्तुळ. वर्तुळ जो आहे, वर्तुळ बघा, वर्तुळ इथं 1 नंबरला आहे. पहिले वर्तुळ झाला ना, वर्तुळ, स्टार, चौरस झाला. आता काय राहिला? ट्रायंगल, त्रिकोण. एक मिनिट, त्रिकोण राहिला. त्रिकोण बघा, त्रिकोण. त्रिकोणाचा नंबर इथे किती आहे? या ठिकाणी 4 नंबरला त्रिकोण आहे. या ठिकाणी तुमचा 2 नंबरला त्रिकोण आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा 3ऱ्या नंबर आकृतीमध्ये 3 नंबरला आहे. आणि मग या ठिकाणी शेवटला किती नंबरला आहे तो? त्रिकोण 1 नंबरला. म्हणजे त्रिकोणाची 1 नंबरला सुरुवात झाली पाहिजे. 1 नंबरला त्रिकोण आला पाहिजे, म्हणजे या आकृतीत 1 नंबरला त्रिकोण आहे. 2 नंबरला स्टार आला पाहिजे. 3 नंबरला काय आला पाहिजे? वर्तुळ आला पाहिजे. आणि 4 नंबरला चौरस आला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी मध्ये परफेक्ट आलाय. बरोबर का रे? हो समजलं सर. का? हो ओके. सर. ठीक आहे बाळांनो, आता आपले 16 प्रश्न, 3 प्रकारचे 4 प्रश्न झाले, 12 प्रश्न झाले. आपण क्लास संपवूया. आदर्श, तुझा प्रश्न विचार मला, तो काय आहे ते मी मला सांग बरं प्रश्न. आदर्श, सर सर एक चॅट बॉक्स मध्ये काय कर तू माहिती आहे का आदर्श? चॅट बॉक्स मध्ये तो प्रश्न हे कर, फोटो काढून पाठव. पाठवतोय का तुला? नाही पाठवता येतो का? नाही नाही पाठवत का? मला कसं दाखवशील तू? सर मी सांगू का, तुम्ही लिहिता? हा बोल, काय प्रश्न दाखव, सांग बोल. अरे सर जो जस्ट मिनिट बाळा. हा आदर्श बोल. हा बोल आदर्श. सर जो स्पेस स्कोर